नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचा लेक्चर नंबर 7. सब्जेक्ट आहे MTX 21 थेरी ऑफ इक्वेशन युनिट 2 पॉलिनॉमियल्स. आपण युनिट 2 चं लेक्चर सिरीज पाहत आहोत. त्याच्यामध्ये बघा मेथड टू फाइंड कॉमन रूट्स ऑफ पॉलिनॉमियल. लेक्चर नंबर 6 मध्ये पण होता तुमच्याकडे काय की मेथड टू फाइंड कॉमन रूट्स ऑफ अ पॉलिनॉमियल. आपण बघा लेक्चर नंबर 6 मध्ये पाहिलं की आपल्याकडे दोन पॉलिनॉमियल राहील की f of x and g of x. हे दोन पॉलिनॉमियल्स आपल्याला कॉमन रूट्स काढायचं आहे. त्याची प्रोसेस होती पहिली यांचा जीसीडी फाइंड करा आणि दुसरं काय तुमच्याकडे जीसीडी इक्वल टू काय पुट करा 0 आणि तिथून फाइंड तुम्ही x काढा. जी x व्हॅल्यू असेल ते तुमच्याकडे काय असेल कॉमन रूट ऑफ टू पॉलिनॉमियल्स. आता आपल्याला काय पाहायचं आहे बघा की तुमच्याकडे एकच पॉलिनॉमियल असेल आणि त्याच्यात दोन रूट्स तुमच्याकडे कॉमन असतील, त्या पॉलिनॉमियलचे इक्वल रूट्स असतील, तर त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे बघा. तर आपण इथं हे बघितलं मेथड टू फाइंड कॉमन रूट्स ऑफ पॉलिनॉमियल. आपला हा सिलेबस आहे सेकंड टॉपिकचा. तर बघा इथं प्रोसेस कशी आहे बघा. पहिल्याची प्रोसेस कशी होती टू फाइंड द कॉमन रूट्स ऑफ पॉलिनॉमियल. पहिलं f of x आणि g of x जीसीडी फाइंड करणार. बघा जीसीडी फाइंड केला आपण इथून आणि जो जीसीडी येईल त्याचा इक्वल टू काय पुट करायचं आपल्याला 0 पुट करून आपण काय करायचं सॉल्व x करायचं. तो असेल आपल्याकडे काय जो x भेटेल तो असेल आपल्याकडे काय कॉमन रूट्स. आपण आता दुसरं बघा. दुसरं तुमच्याकडे एकच पॉलिनॉमियल असेल बघा. अ नंबर a इज कॉल्ड द रूट ऑफ अल्फा इज द रूट ऑफ इक्वेशन f of x इक्वल टू 0. एकच इक्वेशन असेल आणि त्याचे रूट्स तुमच्याकडे मल्टिपल टाइम असतील. म्हणजे बघा एखादी पॉलिनॉमियल आहे क्यूबिक पॉलिनॉमियल, त्याचे रूट्स आहेत 3. तर सपोज दोन रूट्स इक्वल आहे तर त्यावेळेस कसं सॉल्व्ह करायचं की तुमच्याकडे कॉमन रूट्स कोणता आहे म्हणजे दोन रूट्स कोणते इक्वल येतात ते फाइंड करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला वापरायचं पुढची मेथड्स. ठीक आहे. तर इथं बघा तुमच्याकडे काय की x मायनस a रेस टू k डिवाइड बाय f of x बट x रेस टू k प्लस 1 त्याची पुढची जी टर्म असेल ती डज नॉट डिवाइड f of x. ओके. आपण हे पुढे बघूया. बघा प्रोसेस कशी आहे की तुमच्या एखादी पॉलिनॉमियल आहे आणि तुम्हाला दिलं काय की या पॉलिनॉमियलचे दोन रूट इक्वल आहे. ओके. दोन रूट काय आहे इक्वल आहे. तर ते दोन रूट कोणते आहेत इक्वल्स ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रोसेस आहे की पहिलं या पॉलिनॉमियलचं काय करा डेरिव्हेटिव्ह काढा. बघा पहिली प्रोसेस आहे काय की f डॅश ऑफ x काढा. दुसरी प्रोसेस काय आहे की f ऑफ x आणि जो f डॅश ऑफ x काढलेला आहे त्याचा जीसीडी फाइंड करा. काय फाइंड करा जीसीडी फाइंड करा. आणि सेम जीसीडी फाइंड केल्यानंतर तिसरं काय पुट करा जो जीसीडी काढलेला आहे f ऑफ x आणि f डॅश ऑफ x चा त्यांचा जीसीडी काय पुट करायचं आपल्याला 0 पुट करून सेम प्रोसेस काय इथं सॉल्विंग x ची व्हॅल्यू काढा. जो x ची व्हॅल्यू येईल त्याला डबल करा. म्हणजे 2 टाइम असेल तर 2 टाइम, 3 टाइम असेल तर 3 टाइम. जर 2 टाइम असेल तर ते x इक्वल टू जो येईल त्याला काय करा डबल टाइम्स करा. हे झालं तुमच्याकडे काय रिपीटेड रूटचं. ठीक आहे. वर्किंग रूल टू फाइंड द रिपीटेड रूट म्हणजे काय की एक रूट जर 1 आला तर दुसरा पण 1 येतील. एक रूट जर 3 आला तर त्याच्याच एक डबल म्हणजे एक दुसरा काय असेल तुमच्याकडे 3 असेल. तर बघा एक एक्झाम्पल घेऊया समजेल तुम्हाला कशी प्रोसेस आहे. तुमच्या स्क्रीनवर एक्झाम्पल दिसतो बघा काय की एक एक्झाम्पल आहे 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 12x मायनस 14 इक्वल टू 0 इफ इट हॅज अ 2 इक्वल रूट्स. मग बघा याचे तुम्हाला 3 रूट्स येणार आहे का कारण ही क्यूबिक इक्वेशन आहे. 3 डिग्रीची पॉलिनॉमियल आहे आणि 3 डिग्रीच्या पॉलिनॉमियलला 3 रूट येतात. त्याच्यापैकी इफ इट हॅज अ 2 रूट्स इक्वल्स मग बघा कोणते येतील तुमच्याकडे अल्फा बीटा आणि गॅमा आले. त्याचा मिनिंग काय होतं की हे दोन रूट जे आहे पहिले ते इक्वल असतील. सपोज हा जर अल्फा जर 2 आला तर बीटा पण काय यायला पाहिजे 2. हा जर अल्फा 3 आला तर दुसरा पण किती यायला पाहिजे 3. तर आपल्याला फाइंड करायचं आहे कोणता रूट आहे जो की तो डबल येतो. तर त्यासाठी प्रोसेस पहिली आपण काय प्रोसेस होती इथं की कोणत्याही पहिला जो फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा f डॅश ऑफ x. नंतर दुसरं काय की जीसीडी ऑफ कुणाचा f ऑफ x आणि f डॅश ऑफ x. तिसरी प्रोसेस काय जो जीसीडी आलेला आहे तुमच्याकडे f ऑफ x आणि f डॅश ऑफ x चा जीसीडी जो आलाय त्याला इक्वल टू 0 पुट करा सॉल्व करा. सॉल्विंग x आणि जो x ची व्हॅल्यू असेल तोच तुमच्याकडे काय असेल रिपीटेड रूट असेल. ठीक आहे. चला आता आपण आपल्या प्रोसेस नुसार बघूया. तर पहिली प्रोसेस काय तुमच्याकडे की फाइंड द f डॅश ऑफ x. तर तुमच्याकडे हा f ऑफ x आहे बघा इथं f ऑफ x इक्वल टू किती आहे 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 12x मायनस 4 इक्वल टू 0. आता डेरिव्हेटिव्ह बघा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार आपण इथं डेरिव्हेटिव्हचं 1 मिनिट सांगतो तुम्हाला की एखादा फंक्शन आहे f ऑफ x इक्वल टू तुमच्याकडे पॉवर असेल x रेस टू n आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल f डॅश ऑफ x तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो बघा. हा पॉवर जो आहे तो समोर येतो आणि एक दी पॉवर कम
ओके, म्हणजे एकने पॉवर काय होते, कमी होते. फॉर एक्झाम्पल बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू तुमच्याकडे काय आहे, एक्स क्यूब मायनस 7x² आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे की एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, बघा काय होणार, याची पॉवर समोर येणार, बघा 3x चा आणि एकने पॉवर कमी, बघा 3 जो पॉवर होता तो समोर आला 3 आणि एकने पॉवर कमी म्हणजे 3 मधून 2 गेला 1 राहिला. ओके, मायनस परत सेम हा पॉवर बघा 7 कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज राहील. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये जर कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट राहतो आणि जर सेपरेट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. तर इथं बघा तुमच्याकडे काही ना, हा 7 भाग हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2 समोर आला, 1 ने पॉवर कमी, 2 मध्ये 1 पॉवर केला 1. याला जर सॉल्व्ह केला तर 3x², 7 into 2 किती, -14x. ओके, अजून एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला की एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 7x² आणि प्लस 8x मायनस 5. बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर डेरिव्हेटिव्ह कसं काढणार आपण, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू हा याचा डेरिव्हेटिव्ह बघा 3 समोर आला 3x², कारण 3 समोर आला 1 ने पॉवर कमी परत मायनस, हा 2 समोर आला 7 दोन्ही 14x 1 ने पॉवर कमी, परत इथं काय तुमच्याकडे 8 कॉन्स्टंट आहे 8, x चा डेरिव्हेटिव्ह बघा x समोर आला 1 ने डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा 8x, x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1, आणि तुमच्याकडे -5 कॉन्स्टंट बघा सेपरेट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. ज्या टर्म बरोबर एक्सच नाहीये आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. आणि तुमच्याकडे एफ ऑफ एक्स इक्वल टू तुमच्याकडे एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स इक्वल टू किती 1. ओके, बघा इथं एक्स होता म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि 8 कॉन्स्टंट आहे आणि तो मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे तो बाहेर आला आणि किती आला तुमच्याकडे हा डेरिव्हेटिव्ह. चला आता पाहूया आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू किती येईल तुमच्याकडे, हा 3 समोर आला बघा 3 समोर आला तर किती 3 into 2 किती 6, 1 ने पॉवर कमी म्हणजे कोण 6x², परत सेम हा 2 समोर आला मायनस 9 into 2 किती तुमच्याकडे 18x, परत तुमच्याकडे हा x बघा प्लस 12 आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1, बघा x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 12 x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहितो आणि हा डेरिव्हेटिव्ह कोण आहे तुमच्याकडे -4 चा डेरिव्हेटिव्ह 0. जर याला मी नीट लिहिलं की एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू किती 6x² मायनस 18x आणि प्लस तुमच्याकडे किती आला 12. याला जर मी थोडंसं सिस्टमॅटिक लिहिलं बघा एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, आता तुमच्याकडे हा 6 आहे 6 च्या मल्टिपल मध्ये आहे, हा पण थोडंसं आपण कमी करू शकतो काय, 6 जर बाहेर काढला तर इथं काय राहिलं तुमच्याकडे x², बघा 6 बाहेर काढला राहिला फक्त x², इथून 6 बाहेर काढला म्हणजे किती राहिला -3x आणि इथून 6 बाहेर काढला तर +2. ओके, तर हा झाला तुमच्याकडे एफ डॅश ऑफ एक्स. आता आपल्याला दुसरं काम काय करायचं आहे की एफ डॅश ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स चा जीसीडी फाइंड करायचा आहे. बघा एफ डॅश ऑफ एक्स कोण आहे तुमच्याकडे, हा एफ डॅश ऑफ एक्स आहे किती डिग्रीचा आहे 2 आणि तुमच्याकडे हा एफ ऑफ एक्स आहे 3 डिग्रीचा. जो मोठा असतो आपण पाहिलंय बघा, जो मोठा असतो त्याला आपण इकडे लिहितो काय तुमच्याकडं 2x³ मायनस 9x² प्लस 12x मायनस 4. ओके, आणि जी कमी डिग्रीवाले असतो त्याला इकडे लिहितो आपण x² मायनस 3x प्लस 2. ओके, आता आपल्याला याचा जीसीडी फाइंड करायचा. बघा हा 6 घ्यायची गरज नाहीये कारण 6 आपण कॉमन काढलाय, तो एक कॉन्स्टंट आहे. जर 6 कॉमन निघाला नसता तर मग आपल्याला ऍज इट इज घ्यावा लागला असता. चला याचा जीसीडी फाइंड करायचा आपल्याला. तर जीसीडी कसं फाइंड करणार बघा आपण इथं की पहिलं तुमच्याकडे काय आहे, इथं बघा इथं काय आहे 2x³ किती आहे 2x³ आणि इथं कोण आहे x². मला सांगा बघा याचा पहिला एलिमेंट आणि याचा पहिला एलिमेंट इक्वल करायचा आहे मला. तर इक्वल कसं करता येईल बघा, तर तुम्हाला काय इथं बघा x² आहे, इथं x³ आहे, इथं 2 आहे का नाही, तर मग मी इथं बघा मला कशाची गरज आहे, एक 2 ची गरज आहे. बघा 2 ची गरज आहे तर मी इथं 2 लिहिला. इथं बघा इथं या साईडला मी 2 लिहिला. ओके, त्याच्यानंतर बघा अजून x³ 2x³ झालाय का नाही, अजून कशाची गरज आहे तुम्हाला, इथं x ची गरज आहे. मग x बघा आता झाला किती x² into x किती झाला तुमच्याकडे, हा x³ झाला आणि हा 2x³ म्हणजे तुम्हाला कशाची गरज होती 2 आणि x नी मल्टिप्लाय करा. मग याला आपण काय करणार, या इक्वेशनला जर आपल्याला इक्वल करायचं असेल पहिला एलिमेंट तर याला किती मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 2x ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर बघा इथं 2x ने मी मल्टिप्लाय करतो इंटू आणि नंतर मी कॅल्क्युलेशन रब करणार आहे बघा. ठीक आहे, तर 2x ने मल्टिप्लाय करा या इक्वेशन लागतं किती येईल तुमच्याकडे 2x into x² तर किती 2x³ परत 2x ने मल्टिप्लाय करा -3x ला तर बघा 2 into -3 किती -6 आणि x into x किती तुमच्याकडे x चा स्क्वेअर.
परत या तुमच्याकडे 2x ने या 2 ला मल्टिप्लाय करा, तर 2 × 2 किती तुमच्याकडे 4 आणि x ला जोडीदार नाही म्हणून x. ओके झालं. तर आपण रूलनुसार काय करतो बघा, जो प्लस आहे खालचा तो मायनस करतो, हा प्लस होता हा मायनस झाला, हा मायनस होता हा झाला प्लस, आणि हा प्लस होता हा काय झाला मायनस. ओके मग आता बघा प्लस 2x³ आणि हा मायनस 2x³ कॅन्सल झाला. परत इथं बघा -9x² आणि प्लस 6x², तर किती आला तुमच्याकडे इथं किती -3x². परत या हा +12 आणि हा -4, +12 मधून 4 गेला किती तुमच्याकडे +8x, या -4 ला जोडीदार नाही म्हणून -4. आता आला बघा अजून आलाय, अजून पण तुमच्याकडे डिग्री कमी झाली का नाहीये. आता मी हा रब करतो इथं. आता मला बघा इथं तुमच्याकडे काय आहे, इथं बघा अजून पण याची डिग्री जी आहे ती कमी नाही झाली, दोघांची इक्वल आहे. बघा इथं कोण आहे तुमच्याकडे x² आहे आणि इथं कोण आहे 3x². बघा इथं मी इकडे लिहितो 3x² आणि इकडे कोण आहे तुमच्याकडे x². ओके आता मला सांगा की x² ला तर x² आहे, x² ला x² आहे, पण याला कशाची गरज आहे आता सेम करण्यासाठी -3 ची गरज आहे. बघा आला झाला इक्वल. आता जो -3 घेतलाय इथे मी -3 घेणार या साईडला, -3 घेतला, जो -3 घेतलाय तो या -3 ने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा. तर बघा -3 × x² किती येईल तुमच्याकडे -3x². परत -3 × -3x मायनस प्लस 3 × 3 9x. परत -3 × 2 -6. ओके आपल्या रूल नुसार काय होतो बघा, हा मायनस आहे तर हा प्लस होऊन जातो, हा प्लस आहे तर मायनस होतो, आणि हा प्लस आहे तर काय सर मायनस आहे हा काय होतो प्लस होतो. ओके हा +3x² आणि हा -3x² आणि हा +3x² कॅन्सल, हा +8x आणि हा -9x, तर किती झालं तुमच्याकडे -x. आता हा +6 आणि हा -4 किती झाला तुमच्याकडे +2 झालं, x - 2 आला. आता इकडे काय आला आपल्याकडे भागाकार, हा आला इकडे 2x - 3 आलेला. ठीक आहे आता आपल्याला बघायचं की रिमाइंडर लास्ट. बघा आता हा रिमाइंडर झाला आपल्याकडे, हा झाला रिमाइंडर. का रिमाइंडर झाला, कारण याची डिग्री किती आहे 1, आणि इकडे जो तुम्हाला आपण भाग दिलेला आहे बघा याची डिग्री किती आहे तुमच्याकडे 2 आहे. ओके तर मग 2 आहे, तर आता आपण काय करणार बघा, छोटी डिग्री जी आहे हा आपण याला भाग देणार आहे, या संख्येला आता भाग देणार. ठीक आहे तर आता आपण काय करूया, x + 2 ने या संख्येला भाग देऊया. आता आपल्याला काय करावं लागेल, छोटी डिग्री मोठ्या डिग्रीला. बघा याचा पहिला एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे -x. ओके आता याचा बघा, याचा कोण आहे तुमच्याकडे x² आहे आणि याचा कोण आहे -x. दोन्ही इक्वल करायचं आहे, बघा इक्वल करायचं आहे. ठीक आहे तर बघा इथं तुमच्याकडे x² आहे आणि हा तुमच्याकडे कोण आहे -x आहे. तर दोन्ही इक्वल करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, बघा इथं x² हा -x, याला कशाने मल्टिप्लाय करा -x. बघा -x ने मल्टिप्लाय केलं तर मायनस प्लस होऊन जाईल, x × x किती x². तर तुमच्याकडे कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला -x ने. तर करा याला मल्टिप्लाय, बघा या टर्मला कशाने मल्टिप्लाय करायचंय -x ने. तर -x × -x काय तुमच्याकडे +x². पण -x × 2 किती तुमच्याकडे -2x. चला आता आपल्या रूल नुसार, तर रूल नुसार काय तुमच्याकडे की हा प्लस होता हा झाला मायनस, आणि हा मायनस होता हा काय झाला प्लस. तर +x² आणि +x² कॅन्सल, -x² कॅन्सल झाला, -3x आणि तुमच्याकडे कोण +2x, तर किती आला तुमच्याकडे -x, आणि +2 ला जोडीदार नाही म्हणून +2. ओके आता इथं बघा तुमच्याकडे दोन्ही डिग्री सेम झाल्या, याची पण डिग्री 1 आहे याची पण डिग्री 1 आहे, तर मग दोघांची डिग्री 1 आहे, हा रिमाइंडर लास्ट आहे तुमच्याकडे. तर तुमच्याकडे याची डिग्री किती आहे 2 आहे, याची पण डिग्री किती आहे 2. तर मग आता सॉरी एक डिग्री आहे तर सेम. आता किती मल्टिप्लाय करू, बघा याचा बी कोएफिशियंट किती आहे -x आहे आणि याचा पण किती आहे तुमच्याकडे -x. तर दोन्ही इक्वलच आहे, तर कशाने मल्टिप्लाय करा फक्त 1 ने. मग इथं काय करा +1 ने फक्त मल्टिप्लाय करा, इथं +1. मग +1 ने जर मल्टिप्लाय केला इथं बघा, आता याला +1 ने मल्टिप्लाय करा, +1 × दिस किती -x आणि +2 × दिस. तर बघा रूल नुसार आपल्याकडे काय होईल, हा मायनस आहे तर हा प्लस होऊन जाईल आणि हा प्लस येतो मायनस, तर -x + x कॅन्सल, दिस कॅन्सल, राहिला फक्त तुमच्याकडे 0. ठीक आहे हा झाला तुमच्याकडे एक रिमाइंडर. आता या रिमाइंडर 0च्या अगोदरचा रिमाइंडर कोण होता तुमच्याकडे चेंज. रिमाइंडर कोणता, ज्यावेळेस तुमच्याकडे डिग्री कमी झाली ना आपण चेंज करतो, जी लास्टची टर्म असते ती असते आपल्याकडे रिमाइंडर. बघा इथं डिग्री तुमच्याकडे 1 होती आणि आता इथं 2 होता आपला डिवाइडला, तर इथं चेंज झाली डिग्री म्हणजे कमी झाली, कमी झाली म्हणजे हा रिमाइंडर झाला. मग आपल्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर, लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला तुमच्याकडे, किती -x + 2. ओके तर जीसीडी ऑफ f of x and
एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू किती मायनस एक्स प्लस 2 झालं. आता पुढची प्रोसेस काय तुमच्याकडं जीसीडी फाइंड केला तर दुसरी प्रोसेस काय आहे की एफ डॅश जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स अँड एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय पुट करा 0 पुट करा आणि 0 पुट करून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा इथं जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स किती आलाय मायनस एक्स प्लस 2 आलाय इक्वल टू काय पुट करणार आपण 0. तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा मायनस एक्स हा प्लस 2 आहे हा इकडे काय झाला मायनस 2. आपल्याला बघा दोन्ही साईडनी मायनस आहे हा पण मायनस आहे हा पण मायनस आहे तर एक्स इक्वल टू किती आला 2 आला तुमच्याकडे. ओके तर 2 आलाय. आता आपल्याकडे काही ना आपल्याला रिपीटेड रूट पाहिजे होता ठीक आहे. तर इथं बघा एक्स इक्वल टू 2 इज अ कॉमन रूट आला तुमच्याकडं आणि बघा कॉमन रूट आल्यानंतर आपल्याकडे काही तुमच्याकडं तर किती तुमच्याकडं एक्स इक्वल टू किती 2 आणि 2 बघा दोन टाइम आपल्याकडे इक्वल रूट्स आहे जो एक येईल तोच काय असेल तुमच्याकडे पुढचा रूट्स असेल म्हणजे 2 आणि 2 आर रूट ऑफ इक्वेशन नंबर 1. ओके म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल. आता आपल्याला बघा हे दोन रूट्स आहेत आपल्याकडे. आता काय करायचं आहे आपल्याला की एक तिसरा रूट काढायचा. आपल्याकडे दोन रूट भेटले 2 आणि 2. आता तिसरा रूट काढूया आपण. तर इथं बघा आपल्याकडे दोन रूट आले तर त्यांनी सॉल्व म्हटले तर सॉल्व आपल्याला तिन्ही रूट काढावं लागेल. तर तिन्ही रूट कसं काढायचं तर इथं बघा तुमच्याकडे आता तिन्ही रूट काढायचं. दोन रूट आले आपल्याकडे 2 आणि 2. याचा मिनिंग काय होतो की आता आपण तिसरा रूट काढायचं. तर तिसरा रूट काय करूया आपण की बघा याला आपण लिहितो काय की एक रूट जो आहे तुमच्याकडे डबल आला तर एक्स मायनस 2 किती टाइम्स आहे 2 टाइम्स. ओके तर आपण काय करूया हा 2 टाइम्स आलेला आहे इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. ओके आता तिसरा रूट काढायचा तर आपण काय करणार की डिवाइडेड एफ ऑफ एक्स बाय कोण तुमच्याकडे एक्स मायनस 2 चा स्क्वेअर. हे जर याला डिवाइड केला जो रिमेनिंग राहील तो आपला काय असेल रिमेंडर 0 येईल बघा इथं आणि जो आपल्याकडे बनेल तो असेल आपल्याकडे तिसरा रूट. तर तिसरा रूट फाइंड करूया आपण इथं. तर चला पॉलिनॉमियलला डिवाइड करूया. तर तुमच्याकडे पॉलिनॉमियल काय होती बघा डिवाइड करायचं. डिवाइड कसं करतो आपण इथं तर डिवाइड करतो आपण काय एक्स मायनस 2 चा स्क्वेअर. ओके याला आपण असं पण लिहितो एक्स मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस किती 2 टाइम्स म्हणजे किती 4x प्लस 4 चा 2 चा स्क्वेअर 4. बघा ए मायनस बी चा स्क्वेअर काय असतो तुमच्याकडे ए मायनस बी चा स्क्वेअर किती असतो ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी चा स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स 2x म्हणजे किती 4x प्लस 4. तर आपण याला असं पण लिहू शकतो काय याला आपण असं पण लिहू शकतो किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. कुणाला डिवाइड करायचं आहे आपल्या कोणत्या पॉलिनॉमियल मेन पॉलिनॉमियल कोण आहे तुमच्याकडे 2x चा क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 12x मायनस 4 ही मेन पॉलिनॉमियल आहे त्याला डिवाइड करायचं आपल्याला. तर बघूया भाग कितीने जातो. तर बघा इथं पहिला एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे 2x क्यूब आणि याचा पहिला एलिमेंट कोण आहे x स्क्वेअर. तर इक्वल करायचं बघा 2x क्यूब आहे आणि हा काय आहे तुमच्याकडे x स्क्वेअर आहे. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला पहिला 2 तो पाहिजे 2 बघा इथं किती x क्यूब आहे आणि ते 1 आहे तर कितीने मल्टिप्लाय करा 2x ने मल्टिप्लाय करा. बघा 2x ने मल्टिप्लाय करा. तर 2x ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय 2x इंटू x किती 2x क्यूब परत 2x इंटू मायनस 4x किती तुमच्याकडं मायनस 2 इंटू 4 किती 8 आणि x इंटू x किती x स्क्वेअर परत 2x इंटू 4 किती तुमच्याकडं किती 8x झालं. आता रूल नुसार आपल्याला बघा जो प्लस आहे तो मायनस होईल मायनस आहे तो प्लस होईल आणि प्लस आहे तो मायनस होऊन जाईल. ओके बघा 2x क्यूब कॅन्सल मायनस 9x आणि प्लस 8x तर मायनस किती तुमच्याकडे x चा स्क्वेअर आणि प्लस 12 आणि मायनस 8x तर किती प्लस प्लस 4x आणि तर तुमच्याकडे किती आला मायनस 4 तर किती मायनस 4. आता प्लस आहे तुमच्याकडे कोण आहे इथं हा मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर बघा मायनस एक्स स्क्वेअर आणि हा आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. तर मग कितीने मल्टिप्लाय करू इथं मी बघा या संख्येला कितीने इथं एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं मायनस एक्स स्क्वेअर येऊन जाईल. तर कितीने फक्त मायनस 1 ने मल्टिप्लाय करा. सॉरी इथं 2x आहे सॉरी आपण कसं पहिलं 2x ने जो मल्टिप्लाय केला ना इथं 2x आता कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला मायनस 1 ने. तर मायनस 1 ने मल्टिप्लाय करा इथं हा इथं कशाने मल्टिप्लाय करायचं आता मायनस 1 ने का करायचं आहे कारण तुमच्याकडे इथं प्लस एक्स स्क्वेअर आहे आपल्याला मायनस एक्स स्क्वेअर आणायचं आहे. तर या मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर किती मायनस एक्स स्क्वेअर परत मायनस 1 इंटू मायनस 4 किती प्लस 4x आणि मायनस 1 इंटू 4 किती तुमच्याकडे मायनस 4. ओके आता चला रूल नुसार करूया आपण. तुमच्याकडे हा मायनस आहे तर हा प्लस होऊन जाईल हा प्लस आहे तर हा मायनस होऊन जाईल आणि हा मायनस आहे तर हा प्लस होऊन जाईल. बघा प्लस एक्स स्क्वेअर
कॅन्सल, हा कॅन्सल झाला तुमच्याकडं. त्याच्यानंतर तुमच्याकडे हा +4x - 4x कॅन्सल आणि हा कॅन्सल. ओके, तर कॅन्सल आल्यानंतर तुमच्याकडे सगळं काय आलं, फक्त 0. तर भागाकार किती आला तुमच्याकडे, 2x - 1. तर बघा इथं जो तुमच्याकडं रूट होता f ऑफ x इक्वल टू किती, x - 2 चा स्क्वेअर इंटू किती 2x - 1 आणि प्लस रिमाइंडर किती आला 0. बघा पॉलिनॉमियलला कसं, ज्याने आपण भाग दिला x - 2 स्क्वेअरने भाग दिला, भागाकार किती आला 2x - 1 आणि रिमाइंडर किती आला 0. तर तुमच्याकडे x - 2 तर एक रूट आलेला आहे आपल्याकडे, इथून 2. आता इथून पण आपल्याला घ्यावं लागेल. तर काय तुमच्याकडे 2x - 1 इक्वल टू 0 घ्या. तर x इक्वल टू किती 2x इक्वल टू हा -1 इकडे आला काय झाला +1, हा x इक्वल टू हा +2 इकडे आला काय झाला 1/2. बघा पहिलं तुमच्याकडं x इक्वल टू 2 होता, दुसरा रूट कोण होता 2 आणि तिसरा किती आला 1/2 आर रूट ऑफ f ऑफ x. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा हा व्हिडिओ मोठा होतोय, आपण काय करूया अजून एक व्हिडिओ घेतो पण हा 20-21 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. ठीक आहे, आपण याचाच एक पार्ट बनवूया दुसरा, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून 2 एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.